नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे सुपडा साप या लेक्चर सिरीजमध्ये। अर्थशास्त्र विषय आज आपल्याला बघायचा आहे आणि आपण बघणार आहोत कंबाईन गट क पूर्व परीक्षेचे मागील 3 वर्षाचे पेपर्स। आणि आजची प्रश्न असणार आहे अर्थशास्त्राचे 2017, 2018, 2019 या 3 वर्षात अर्थशास्त्रावर नेमकं काय विचारलं गेलं याचा आपल्याला आज सुपडा साफ करायचा आहे, मुळापासून अभ्यास करायचा आहे, जेणेकरून 3 एप्रिल जबरदस्तपणे आम्हाला त्या ठिकाणी त्या परीक्षेला सामोरं जाता येईल। आणि तुमच्या आग्रहास्तव आपण या ठिकाणी आज रात्री 10 वाजता 10 PM लाईव्ह याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा आणि खाली आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर लिंक टाकली। 10 PM लाईव्हमध्ये एक लेक्चर ठेवलं आहे की या मार्च महिन्यामध्ये म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये कंबाईन गट क चा अभ्यास नेमका कसा करायचा, जेणेकरून गट क ग्रुप सी पूर्व परीक्षा तुम्ही 100% पास झाली पाहिजे। आज रात्री 10 वाजता लाईव्ह सेशन असणार आहे, यूट्यूबला सर्वांसाठी असणार आहे, त्या ठिकाणी जॉईन व्हा। ओके, बघा आपण बघतोय प्रश्न 2017चे प्रश्न। सुरुवातीला 2012-13 मध्ये भारताच्या निर्यात अभियांत्रिकी वस्तूंचा टिंबटिंब टक्केवारी सहित प्रथम क्रमांक आहे। भारताच्या निर्यातीमध्ये अभियांत्रिकी वस्तू, ओके, एक्सपोर्टमध्ये इंजिनिअरिंग गुड्स 1 नंबरवर होतं 2012-13 मध्ये किती टक्के? खाली ऑप्शन दिलेले होते 31, 21, 28, 30। मित्रांनो 21.7%, 7%, 21% म्हणूया आपण, जवळपास 22। प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? निर्यातीवर प्रश्न आहे, म्हणजे व्यापारावर प्रश्न आहे, हे लक्षात घ्या। मला खूप चांगलं आपल्या काही मित्रांनी पाठवले ते स्क्रीनशॉट। आजच्या या लेक्चरमध्ये आपण किती जे प्रश्न घेणार आहोत आपण, जवळपास 45-50 प्रश्न आहे, ते 45 ते 50 टॉपिक्स तुमच्या एका कागदावर लिहूनच काढा। पुढचा महिनाभर ते टॉपिक्स जास्त तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे, ते कोणतेही सुटायला नको। पुढे नरसिंहन समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण SLR मध्ये 38.5% वरून टिंबटिंब करावं। बघा, नरसिंहन समिती अनेक वेळा विचारली गेली आणि इथेही विचारले जाते। 32 नंबरचा प्रश्न आहे, 32.5%, 30%, 25%, 28%। SLR किती टक्क्यावर आणावं? 38.5% वरून 25% आणावं, ही शिफारस आहे, लक्षात ठेवा। बँकिंग विषयक समित्या, नरसिंहन समिती म्हणून पॉईंट लिहून घ्या, किती चांगली करायची आपल्याला। पुढे या काळामध्ये भारत सरकार प्राथमिक तूट GDPच्या टक्केवारी दृष्टीने ऋण होती। बघा, प्रायमरी डिफिसिट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन % ऑफ GDP वॉज निगेटिव्ह इन द इयर। 33 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी? बघा, जुना प्रश्न आहे, 17 मध्ये विचारला आहे आणि उत्तर आहे 2006, 7 व 7, 8। लेव्हल बघा, तुम्हाला मी वारंवार सांगितलं की ग्रुप बी आणि ग्रुप सी काही फरक नाही प्रश्नपत्रिकेच्या लेव्हलमध्ये, मी पुन्हा या ठिकाणी सांगतोय। म्हणजे तुम्ही ग्रुप बीचा जरी सगळा अभ्यास व्यवस्थित केला तरी तो ग्रुप सीला कामाला येतोय आणि ग्रुप सीचा ग्रुप बीला कामाला येतोय। म्हणजे या दोन्ही परीक्षा, पूर्व परीक्षा तरी सेम लेवलने त्या ठिकाणी तुम्हाला जाता येते। काही याचे प्रश्न सोपे, काही त्याचे सोपे, काही याचे अवघड, काही त्याचे अवघड। म्हणून ग्रुप बीच्या सुद्धा सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून टाका, ग्रुप सीच्याही सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून टाका। ते काय करायचं या महिन्यात ते मी तुम्हाला आज लाईव्हमध्ये सांगणार आहे। पुढे खालील विधाने नीती आयोगाबाबत सत्य आहेत। नीती आयोग निधी वाटप करण्याचा अधिकार नाही, हा एक विचार गट आहे। राज्यांच्यावर धोरण लादले जाते, धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते। 34 नंबरचा प्रश्न बघा, नीती आयोगाबाबत काय सत्य आहे? हा, निधी वाटपाचा अधिकार नीती आयोगाला आहे का? नाही। का नाही? कारण की हा अधिकार आहे वित्त आयोगाला, बरोबर, कलम 280 आम्हाला माहीत असतं। हा विचार गट आहे का? थिंक टँक म्हणतो आम्ही, यस आहे। राज्यांवर धोरण लादलं जातं का? नाही, हे चुकीचं आहे। ते बघताक्षणी वाटतं की नाही, राज्य खालून तर नेमकं घेतलं जातं, ते तळागाळापासून त्या ठिकाणी विचार विनिमय केला जातो, राज्याची चर्चा केली जाते, म्हणजे अ ब ड बरोबर आहे। 34चं 1 या ठिकाणी बरोबर आहे। पुढे जातोय मी, 35 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे। बघा, या ठिकाणी 1950 ते 80 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा टिंबटिंब होता। 35 नंबरचा प्रश्न 50 ते 80 म्हणजे ब्रॉड व्ह्यूने विचारलेला प्रश्न आहे, जनरल अवेअरनेस तुम्हाला असला पाहिजे। 4.5%, 2.5%, 3.5%, 4%।
दिसायला जरी वन लायनर असला तरी इथे म्हणजे असे प्रश्न अवघड असतात लक्षात ठेवणं. आकडेवारी आहे पूर्ण 3.5% उत्तर दिलं आहे. पण लक्षात ठेवा आम्हाला अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरावर प्रश्न आला आहे. पुढे सरकारचा कायदा सुव्यवस्था यावरचा खर्च हा टिंबटिंब आहे. कसा? एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट ऑन लॉ अँड ऑर्डर. बघा 36 नंबरचा प्रश्न आहे. आता हा कायदा सुव्यवस्थेचा खर्च हा उत्पादक असतो का प्रोडक्टिव्ह असतो? अनुत्पादक, अनप्रोडक्टिव्ह, भांडवली, कॅपिटल, काय? तो असतो अनुत्पादक खर्च. अनप्रोडक्टिव्ह खर्च असतो तो. त्याच्यातून काही वेगळं असं उत्पादन होत नाही. 36चं उत्तर. पुढे जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट वाढवते तेव्हा टिंबटिंब होते. बघा बँक रेट वाढवले गेला काय इफेक्ट काय होत आहेत? चलन वाढ होते, गुंतवणुकीस परावृत्त केले जाते, रोजगार वाढ होते, वरीलपैकी सर्व. बघा व्याजदर वाढवत आहे म्हणजे काय करते हो? RBI बँक रेट ते वाढवत आहे म्हणजे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जर बँक रेट वाढवला या ठिकाणी तर मार्केटमध्ये पैसा येईल का? जास्त नाही. म्हणजे मार्केटमध्ये पैसा येणार नाही म्हणजे गुंतवणुकीपासून परावृत्त केलं जाते. प्रवृत्त नाही, हा शब्द फार महत्त्वाचे आहे. डिस्करेज म्हटलं गेलं इंग्लिशमधलं वाचा. कारण इथे काही जण घोळ करतील. अरे प्रोत्साहन नाही आहे, प्रोत्साहन नाही आहे. गुंतवणूक करू नका. मार्केटमधला पैसा काढून घ्यायचा आहे. पैसा काढून घ्यायचा आहे, लक्षात घ्या. रोजगार वाढही होत नाही त्याने आणि चलन वाढही होत नाही. उलट चलन वाढीवरचा उपाय तो. पुढे जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्याला टिंबटिंब म्हणतात. अधिक्य प्रमाण अंदाजपत्रक तुटीचे समतोल वरीलपैकी कोणती नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे म्हणजे खर्च या ठिकाणी आहे 110 आणि उत्पन्न आहे 100. काय होईल? काय म्हणणार याला तुम्ही? सरळ याला तुम्ही तूट 10 रुपये काय झाली? ती तूट झाली ना. 10 रुपये कमी पडतायत तुम्हाला खर्चायला. ओके, तुटीचं अंदाजपत्रक. तुम्ही कर्ज घेतात, काय घेतात त्या बाबी. पुढे विविध प्रमाण दारिद्र्य निर्देशांक MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो आपण. कोणी मांडला? जागतिक बँक, मानव विकास अहवाल 2010, नियोजन मंडळ, RBI. 39 नंबरचा प्रश्न आहे. बघा MPI कोणी मांडला असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. हा प्रश्न रद्द करण्यात आला होता हे लक्षात घ्या. पण तुम्ही उत्तर शोधून ठेवा, MPI बद्दल वाचून ठेवा. पुढे जातोय 40 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणे हे होते? फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार. SGSY, SJSRY, शिकलेल्या तरुणांसाठी रोजगार, वरीलपैकी कोणती नाही. 40 नंबरचा प्रश्न. बघा इथे जर बघितलं तुम्ही तर हा तो सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजना आहे. सरळ तुमच्या नावातच येते ग्रामीण भागातील आणि गरिबांना रोजगार. सुवर्ण जयंती ग्राम. हे शहरीवाला तर पहिले कट करायचं होतं. आणि ग्रामीण भाग म्हणजे फक्त शिकलेलेच असतील असंही काही नाही. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी येते. मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कंबाईन ग्रुप Cची संपूर्ण तयारी या ॲपवर तुम्हाला करता येणार आहे. एक तर टेस्ट सिरीज आहे. सध्या महाशिवरात्री ऑफर आहे 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च. सर्वात कमी फीसमध्ये तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज भेटते. तुम्हाला वाटलं फक्त पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा आहे मला गट कचा 3 एप्रिलपर्यंत त्याचाही कोर्स आहे. आणि तुम्हाला वाटलं पूर्व आणि मुख्यचंही मला पाहिजे बाबा पुढचे 6 महिने मला अभ्यास करायचा आहे, त्या दोघांचा मिळून सुद्धा कोर्स आहे. ओके, STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. एकदा बघा, डेमो लेक्चर्स बघा, फ्रीमधले लेक्चर्स बघा, डेमो टेस्ट सोडून बघा. एक तुम्हाला कळेल कशा मागील प्रश्नपत्रिका त्याच्यात सगळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत गट कच्या. त्या सगळ्या पाहिजे तुम्हाला. आता शेवटचा महिना फार महत्त्वाचा आहे. खाली लिंक आहे, एकदा चेक करा. पुढे जातोय 41 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? 41. ओके, आर्थिक नियोजनाच्या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील कल सातत्यपूर्ण वृद्धी दाखवत नाही. बघा. दुसरं, नियोजनाच्या एकूण कालावधीपैकी फक्त निम्म्या कालावधीतच वृद्धी झालेली आहे. तिसरं, आर्थिक नियोजनाच्या जवळजवळ निम्म्या कालावधीत काहीच वृद्धी झालेली नाही तर ऋणवृद्धी आहे. आणि आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण कालावधीचा विचार करता सातत्यपूर्ण वृद्धी झाली आहे. आर्थिक नियोजन म्हणजे काय? प्लॅनिंग. हे जे आपलं पंचवार्षिक योजना आहे ना याच्या काळाबद्दलचं हे विधान आहे सगळे. इथे व्यवस्थित समजून उमजून घेणं गरजेचं आहे, मग उत्तर देता येतं. बघा पहिलं काय म्हटलं? सातत्यपूर्ण वृद्धी आहे का हो? नाही आहे ना. खालीवर खालीवर होत गेला आलेख तो असा 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 असा.
पुढे निम्म्या कालावधीतच वृद्धी आहे असं आपण म्हणू शकतो की येस आम्ही तसं म्हणू शकतो 50%, ठीक आहे. आणि पुढे निम्म्या कालावधीत काहीच वृद्धी नाही आहे, काही वेळा ऋणवृद्धीसुद्धा आहे, तसंही आम्ही म्हणू शकतो. ब क या ठिकाणी बरोबर आहे. हा, हे जे सातत्यपूर्ण वृद्धी म्हटले तुम्ही ते मात्र चुकतं, सरळ सरळ चुकतं. 1 नंबरचं उत्तर आहे. बघा, अर्थशास्त्र फार महत्त्वाचा विषय आहे. कंबाईन प्रीसाठी, पुढे STI मेन्ससाठी आपण STI मेन्सची सुद्धा स्वतंत्रपणे कोर्स डेव्हलप केला आहे, बॅच आणलेली आहे. STI मेन्स सगळं त्याच्यामध्ये अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी सगळं काही. तुमचे मित्र असतील ज्यांचा कंबाईन पूर्वचा स्कोर चांगला आला आहे त्यांना STI मेन्ससाठी या ठिकाणी जॉईन होता येईल. सगळे टॉपिक्स त्या ठिकाणी आपण घेतो आहे. पुढे 42 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. नवीन सहस्त्रकातील कृषी क्षेत्रातील फिक्की किंवा कलाहीन म्हणतो आपण त्याला, ती वृद्धी यामुळे आहे. बघा, कृषी क्षेत्रात म्हणजे कमी वृद्धी म्हणूया आपण त्याला. तो शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे. तो इंग्लिशमध्ये लॅकलस्टर हा शब्द वापरला त्याला. लॅकलस्टर ॲग्रिकल्चरल ग्रोथ म्हणजे कृषी क्षेत्र का कमी वेगाने वाढतंय अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता. उत्तर तुम्हाला द्यायचं होतं. बघा, पहिलं जर बघितलं संरचनात्मक त्रुटी, ज्याला स्ट्रक्चरल विकनेस म्हणतो आम्ही. पुढे सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीची कमी असलेली पातळी, यस तेही त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर खतांचा असमतोल वापर म्हणजे खूप खत जास्त वापरलं जातं आहे, त्याच्यातूनही त्याचे चुकीचे परिणाम झाले. आणि पुढे कृषी क्षेत्रातील धारणा क्षेत्राचे छोटे आकारमान जे आहे ते या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला म्हणता येत नाही. इथे तुम्हाला ब क उत्तर दिलं होतं. हे खरं म्हणजे हा प्रश्न फसवणाराच होता. इथे आयोग सांगेल ते फायनल, बरोबर तशा पद्धतीचा हा प्रश्न होता. त्याच्यामुळे इथे तरी 4 उत्तर दिलेलं आहे. पुढे आपण जातोय. पुढील पैकी कोणत्या उद्योग कारखाने उत्पादनासाठी परवाना बंधनकारक आहे? सिगारेट्स, दारू, औद्योगिक प्रक्षोभके, संरक्षण सामग्री. 43 नंबरचा प्रश्न आहे. कशासाठी बंधनकारक आहे परवाने? लायसन्स, सिगारेटसाठी, दारूसाठी, औद्योगिक प्रक्षोभकासाठी, संरक्षण सामग्रीसाठी. येस, वरीलपैकी 4ही साठी. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे 43चं. पुढे मी जातोय. 44 नंबरचा प्रश्न. भारताच्या आयातदार देशांचा भारतातील आयातीत अलीकडच्या काळातील त्यांच्या भागानुसार क्रम लावा म्हटलं आहे. वरून खाली क्रम लावा असं म्हटलं आहे. बघा, आता हा तेव्हाचा प्रश्न होता. तेव्हाचं उत्तर काय दिले ते सांगून टाकतो तुम्हाला. चीन, सौदी अरेबिया, USA असं त्या ठिकाणचा क्रम होता. पण काय, आयातदार देश भारताकडून कोण आयात करतंय, किती करतंय, ती लिस्ट उतरत्या क्रमाने आणि चढत्या क्रमाने तुम्हाला लक्षात ठेवायची. पाठच करून घ्या, किमान वाचून ठेवा, एखादं शॉर्टकट बनवून ठेवा. ओके, उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवा. नवीन आता लेटेस्ट डाटा आहे. आपण खूप सारे लेक्चर्स घेतले याच्यावर, चालू घडामोडीवर आर्थिक, तेही बघा. कंबाईन ग्रुप सी पूर्व मुख्य संपूर्ण कोर्स या ठिकाणी आहे. एक्साईज सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर आणि क्लरिकलसाठी. पुढे फक्त पूर्व परीक्षा स्पेशल 3 एप्रिल स्पेशल कोर्स आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकतात. किंवा फक्त टेस्ट सिरीज पाहिजे बाबा तुम्हाला, या फुल टेस्ट असेल किंवा विषयनिहाय टेस्ट असेल, त्यासुद्धा तुम्हाला भेटणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, एकदा बघा. महाशिवरात्री स्पेशल ऑफर चालू आहे अत्यंत माफक शुल्कात. म्हणजे एवढ्या कमी शुल्कात तुम्ही त्या ठिकाणी बऱ्याच जणांना ते हे होत नाही. बऱ्याच जणांना वाटतं अरे हे कसं शक्य आहे. यस, शक्य ते. अत्यंत कमी शुल्कामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आपण देतोय. खूप सारे PDF देतोय, व्हिडिओज देतोय, लाईव्ह सेशन घेतोय. पुढे जातोय मी. भारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यात सर्वात जास्त आहे? बघा, बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त ठेवी कोणतं राज्य जमा करतं मुख्यत्वे असा प्रश्न होता. गुजरात, महाराष्ट्र, UP आणि कर्नाटक. उत्तर या ठिकाणी महाराष्ट्र आहे. ते आकडेवारी बदलत राहील, पण एक कल जर बघितलं तर इथे महाराष्ट्र. पुढे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता या ठिकाणी हा विज्ञानाचा प्रश्न तुम्हाला दिसतोय. विज्ञानाचे प्रश्न आपण पुढच्या याच्याकडे जाऊया. विज्ञान आपण सेपरेट घेणार आहोत. पुढे जाऊया आपण. 2018चे प्रश्न आपण आता घेतोय. 17चे बघितले आतापर्यंत. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? बघा, राष्ट्रीय उत्पन्न त्याची पद्धती कोणती नाही? उत्पादन, प्रॉडक्ट मेथड, आयात निर्यात, एक्सपोर्ट इम्पोर्ट, उत्पन्न पद्धत, इन्कम मेथड आणि खर्च पद्धत, एक्सपेंडिचर मेथड. 31 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. मित्रांनो, कोणती पद्धत नाही आहे याच्यामध्ये? फसवणारं नाही आहे, सोपा प्रश्न आहे. तुम्ही वारंवार हा वाचलेला असणारे. उत्पादन पद्धती आहे याच्यात, उत्पन्न पद्धती आहे, खर्च पद्धती आहे. आता तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे? उत्पादन पद्धती कोणत्या क्षेत्रात आम्ही वापरतो, उत्पन्न कुठे वापरतो, खर्च पद्धती कुठे वापरतो, हे माहीत असलं पाहिजे. आता पुढचं मी 2022च्या परीक्षेसाठी त्या पद्धतीने जावं असं म्हणतो. पुढे 32 नंबरचा प्रश्न आहे.
केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे 2 भागात विभागले जाते. महसुली प्राप्तीचे कोणते 2 स्रोत आहेत असं म्हटलंय. 32 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, बाह्य कर्ज, कर महसूल, अल्पबचती, करेतर महसूल. मित्रांनो बघा, कोणते 2 स्रोत आहेत महसुली खाते आणि भांडवली खात्याचे? बघा, या ठिकाणी जर बघितलं, महसुली प्राप्ती म्हटलं इथे फक्त महसूल, या रेव्हेन्यू इन्कममध्ये काय येतं? बाह्य कर्ज येईल का? तर नाही येत. त्याच्यानंतर कर महसूल नाही येत. अल्पबचती नाही, कर महसूल येईल. करातून तर मूळ महसूलच प्राप्त होते, सगळ्यात मोठा स्रोत तोच आहे. अल्पबचती नाही येत. करेतर महसूल सुद्धा येतो. हे जे महसुली आहे ना, कर महसूल आणि करेतर महसूल नावातच होतं. खरं म्हणजे इथे जास्त कन्फ्यूज होण्याची गरजच नव्हती. दोन्ही ठिकाणी शब्दप्रयोग केले होते, महसूल. ती महसुली प्राप्तीमध्ये येणार, पण तसं डोकं त्यावेळेस चाललं पाहिजे. त्याला सरावच लागेल, जास्तीत जास्त सराव लागेल. पुढे जातोय. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? दुसरी पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनेवर प्रश्न आहे. तिने भर कशावर दिला माहिती आहे? भांडवली वस्तू उद्योग, कॅपिटल गुड्स इंडस्ट्रीज, आणि दुसरं पायाभूत उद्योगांचा विकास, याच्यावर भर दिला. मग ते प्रतिमान कोणतं, ते मॉडेल कोणतं? 33 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. SVS, राघवन, चक्रवर्ती, केळकर की महालनोबिस? सरळ आहे महालनोबिस प्रतिमान. व्यवस्थित वाचून ठेवा. ही प्रतिमानं सगळी व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे खाली विधानं विचारात घ्या. मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी RBI ही मुख्य संस्था आहे. मौद्रिक धोरण म्हटल्या, मॉनिटरी पॉलिसी म्हणतो आपण त्याला. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. आणि बँक दर हे मौद्रिक धोरणाची साधने. बँक दर काय योग्य आहे? मौद्रिक धोरण, राजकोषीय धोरण, या बाबी वाचाव्या लागतील, व्यवस्थित वाचाव्या लागतील. 34 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. वरील सर्वच. मौद्रिक धोरण कोण करतं? RBI. राजकोषीय धोरण कोण करतं? सरकार. 2 मुद्दे लक्षात ठेवा. ओके. मॉनिटरी पॉलिसी वेगळी आणि फिस्कल पॉलिसी वेगळी. मॉनिटरीसाठी बँकिंग व्यवस्था आहे मॉनिटरी म्हणजे. फिस्कल म्हणजे राजकोषीय आहे, हे सरकार करणार ते. आर्थिक विकासाला उद्दिष्ट ते तर आहे, जे गती द्यायची. बँक दर मौद्रिक धोरणाचं साधन आहे. बँकेचे रेट कमी जास्त करणं ही बँक RBI ठरवणार. पुढे खाली विधानं विचारत घ्या. सिल्कीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरते. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करते. आणि भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी. बघा, अंदाजपत्रकावर प्रश्न रिपीट आहे. 17मध्ये आहे, 18मध्ये आहे. तुम्हाला ही मुद्दे लक्षात घ्या. जे आलंय ना आधी ते वाचून जा, नंतर नवीन जे येईल ते बघू. पण आधी जे आलंय, जे विचारलं गेलंय, तो कल ते तर आधी समजून घ्या. 35चं उत्तर काय? बघा, असत्य काय, हेही वाचायला शिका. हे माझं इथे सिली मिस्टेक्स 1-2 जरी झाल्या तुमच्या, तरी तुम्ही त्या ठिकाणी खूप मोठी चूक असते ती. बघा, सिल्कीचे अंदाजपत्रक, महागाईचा कालावधी आहे, सिल्कीचं अंदाजपत्रक तयार करा. बेरोजगारी झाली आहे, तुटीचं अंदाजपत्रक तयार करा. यस, पहिले दोन्ही बरोबर आहे. मात्र भारतामध्ये अंदाजपत्रक कोण तयार करतो? शेती मंत्रालय कसं राहील? अर्थ मंत्रालय ना. इथे बघा किती सोपी चूक होती. असत्य. बस, डोकं लावायचीच गरज नव्हती. म्हणजे तुम्हाला वरचे 2 जरी माहीत नसेल, 3रं जरी माहीत असेल, तरी तिथूनही अर्धा प्रश्न सुटतो. आणि अर्ध्या अभ्यासावर 100% गुण मिळवायची कला ही तुम्हाला आपले लेक्चर्स बघितल्यावर येतील. आता बघा, प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण, प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना, इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर, नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल, काय कधी झालं? आता याच्यात सरळ आम्हाला माहीत असतं बाबा, एक इथं पाठच असलं पाहिजे. प्रमुख राष्ट्रीय बँकांचे राष्ट्रीयकरण 1969. किती बँका, किती ठेवी आवश्यक होत्या कमीत कमी? सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. पुढे आता इथे बघा, तुम्हाला एवढं जर येत असतं ना, अचं 3, बस उत्तर आलं तुमचं. काही वाचायची गरज नाही, पण वाचत जा, क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं. ही प्रादेशिक ग्रामीण बँका, मग त्याची स्थापना, त्याचा 76चा कायदा आहे. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया स्टेट बँकेमध्ये जी झाली ती 1955मध्ये. नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल 1998मध्ये. बघा, पुढे जातोय शेवटपर्यंत. बघा, ही जी तोडफोड चालू आहे ना, याला आपण काय म्हणलोय? सुपडा साफ करणे. आवडतंय का तुम्हाला सुपडा साफ? कारण की बघा, मी तुम्हाला सांगेल, मागील 3 वर्षाचे पेपर तोंडपाठ केले पाहिजे. आता याच्यापुढे कोणती परीक्षा आली, आपण सुपडा साफ सिरीज घेणार. कारण हिला तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहेत, जबरदस्त तुमच्या कमेंट्स येत आहेत, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तुम्हाला ही लेक्चरही आवडत असावं, कारण मागील 3 वर्षाचे एकाच लेक्चरमध्ये आपण कव्हर करतोय प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने.
फार म्हणजे तिथे फार तज्ञगिरी दाखवत नाही आहे मी. जे आले प्रश्न ते दाखवते. पुढे अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तुम्ही करून घेतला STI RCP ॲप्लिकेशनवर. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती? दारिद्र्याचे मोजमाप 37 नंबरचा प्रश्न आहे. नियोजन आयोग, NSS, गाडगीळ समिती, कोठारी आयोग. बघा नोडल एजन्सी म्हटलं सरळ आहे, नियोजन आयोग ब्रॉड प्रश्न आहे. पुढे 38 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84च्या कालावधीत सुरू झाला आणि नंतर प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला? 38 नंबरचा प्रश्न आहे. 1983-84मध्ये सुरू होते स्वयंरोजगार कार्यक्रम आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आहे. कधी सुरू होतोय तो? शहरी कशात नंतर समाविष्ट करण्यात आला तो कार्यक्रम कोणता? नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत समाविष्ट केला. काय नाव होतं त्याचं? शहरी स्वयंरोजगार, शहरी महिला स्वयंसहायता कार्यक्रम, सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम आणि ग्रामीण गरिबांसाठी स्वयंरोजगार. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, जो की 83-84मध्ये सुरू झाला होता. मित्रांनो तो कार्यक्रम आहे सुरक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम. थोडंसं योजना ज्या आहे ना त्या कराव्या लागतील, व्यवस्थित कराव्या लागतील. पुढे 1976मध्ये सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली. सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्था ही संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संक्षिप्त रचना करते. सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेचे विनियोग लेखापरीक्षण आणि नियामक लेखापरीक्षण करण्याचे वैधानिक कर्तव्य आहे. बघा 39 नंबरचा प्रश्न आहे, लेखा संदर्भातला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल, किचकट होता पण हा रद्द केलेला आहे आयोगाने, हेही लक्षात राहू द्या. ओके, आयोगाने हा रद्द केलेला आहे. आपण पुढे जातोय. 40 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन आहे? बघा म्हणजे एकाच परीक्षेमध्ये मौद्रिक धोरणावरही प्रश्न आहे आणि राजकोषीय फिस्कल पॉलिसीवर सुद्धा प्रश्न आहे. विदेशी गुंतवणूक, कर, सार्वजनिक खर्च, बँक दर धोरण, बँक रेट पॉलिसी म्हणतो आपण त्याला. 40 नंबरचा प्रश्न मित्रांनो बघा, राजकोषीय धोरण कोण ठरवतं? म्हणजे सरकार काय ठरवतं या ठिकाणी माहिती आहे का? कर ठरवतं सरकार. आणि दुसरं सार्वजनिक खर्च करायचा किती करायचा ते सरकार ठरवतं, ब आणि क. विदेशी गुंतवणूक नाही आहे त्याच्यात आणि बँक दर धोरण सुद्धा याच्यात नाही आहेत. पुढे 41 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी तुम्हाला म्हटलं आहे ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे. स्वयंरोजगाराच्या संधी. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेची उद्दिष्ट शहरी भागामध्ये स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार यामध्ये रोजगार निर्मिती. 2011मध्ये संसदेमध्ये पास झालेला महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो. 41 नंबरचा प्रश्न आहे बघा, इथे बरोबर काय? पहिलं, ग्रामीण भागात स्वयंरोजगारासाठी ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे का? तर यस. दुसरं, शहरी भागामध्ये स्वयंरोजगारासाठी सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आहे का? यस. बघा हे रोजगारविषयक कार्यक्रम जे मग ते खेड्यात कोणते, शहरात कोणते, हे तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे. पहिले दोन्ही बरोबर आहे, मात्र हे तिसरं, हा महात्मा गांधी रोजगार हमी कायदा कधी पास झाला? हा किती सोपा प्रश्न आहे सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. 2011 तर नाही. सगळ्यांचं तोंडपाठ असलं पाहिजे असा तो प्रश्न आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी होतं. पुढे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याच्यावर प्रश्न आहे बघा. 42 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर विविध ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. पहिल्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था प्राचीन व मागासलेली असते. मला वाटतं खालच्या कंबाईनला हा रिपीट झाला का प्रश्न हा. दुसऱ्या अवस्थेमध्ये लोकसंख्येची वृद्धी जलद होते. तिसऱ्या अवस्थेमध्ये शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते. 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश केला. मला आठवतोय मी कुठेतरी घेतला आहे. कंबाईन ग्रुप बीला आला आहे का? कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा. वरील सर्व बरोबर, फक्त खालीवर केले होते ऑप्शन्स, कुठेतरी घेतला आपण. काल परवाच्या याच्यातच कदाचित त्या कंबाईनला आला आहे, कुठेतरी आला आहे पण प्रश्न तो रिपीट आहे. पुढे 43 नंबरचा प्रश्न बघा. जे मित्र नंतर बघतायत त्यांनी किंवा तुम्ही हा जेव्हा लेक्चर बघाल तेव्हा तुम्ही 1.5च्या स्पीडने किंवा 1.25च्या स्पीडने बघू शकता. वरती तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन स्पीड वाढवून बघा. थोडंसं मी रिलॅक्स मोडमध्ये घेतोय. एकदम नवीन विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी त्यांना काही अवघड वाटणार नाही. पण ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांचं वाचन आहे, त्यांनी स्पीडने बघा, मजा येईल.
लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकत नाही. लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो. लेखापरीक्षक तत्वावर विश्वास ठेवून असतो. 43 नंबरचा प्रश्न आहे. योग्य काय? पहिला मुद्दा, लेखापरीक्षक हा प्रत्येक व्यवहार तपासू शकतो का? ऑडिटमध्ये सगळं काही तपासलं जातं का तुमचं? नाही. दुसरं, त्याच्यातून निर्णय अंतिम असं ते पुरावा म्हटलं जातं का ते ऑडिटला? नाही. लेखापरीक्षक हा तत्वावर विश्वास ठेवून असतो का? यस, काही तत्व आहे त्याची. तीनही बरोबर. 43 उत्तर 4 आहे. पुढे, खालील विधानं विचारात घ्या. 44 नंबरचा प्रश्न. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935, राष्ट्रीयकरण 1950, वित्त मंत्रालय 1 रुपयाची नोट आणि सगळे नाणे जारी करतं. 44 नंबरचा प्रश्न. काय बरोबर आहे, काय चूक आहे? खाली विचारलं काय? असत्य काय? असत्य. पहिला मुद्दा, 1935ला स्थापना आहे. हे राष्ट्रीयकरण म्हणलं ना 1950, हे चुकतंय. काय, कधी, काय बरोबर आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि येत नसेल तरी वाचावं लागेल तुम्हाला. आता म्हणू नका सर तुम्हीच सांगा, कारण तुम्ही पुस्तकही वाचतात. फक्त व्हिडिओ पाहून परीक्षा पास होत नसतं माणूस, लक्षात घ्या. किंवा फक्त पुस्तक वाचूनही होत नसतं, त्याला सरावही करावा लागतो. काही थोडेसे लेक्चर्सही बघावे लागतात, थोडंसं इतरांचं गायडन्सही असावं लागतं. म्हणजे काय होतं, आमचं डोकं फ्रेश होतं. वित्त मंत्रालय 1 रुपयाची नोट सर्व नाणं, येस ते बरोबर आहे, पण ब चुकीचं आहे. इथे 4 नंबरचं उत्तर मी देतोय. पुढे जातो. 45 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली. बघा, SEZवर कालही प्रश्न आला आहे, बरोबर. कंबाईन ग्रुप बीला, प्रीला 26 फेब्रुवारीला प्रश्न आला आहे. वित्तमंत्री श्री नरसिंह राव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली. 45 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो, इथे जर बघितलं काय बरोबर आहे, तर पहिलं म्हटलंय निर्यात क्षेत्राची वृद्धी, निर्यातीची वृद्धी आहे, बरोबर आहे. नवीन आर्थिक धोरण कधी जाहीर केले, अशा स्वरूपाचा जो प्रश्न इथे दिला आहे, तो बघितला तर तुमच्या लक्षात येईल. अरे, वित्तमंत्री कोण दाखवले इथे बघा, नरसिंहराव. चुकलं ना. वित्तमंत्री कोण होते आणि पंतप्रधान कोण होते, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण याच्यावर आहे ना, या नवीन आर्थिक धोरणावर प्रश्न आहेच, हमी नाही. पुढे, सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्र, यस ते बरोबर आहे. अ आणि क या ठिकाणी देतो आहे उत्तर मी. 3 नंबरचं आयोगाने उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे 56 नंबरचा प्रश्न आहे. आपण आता 2019 मध्ये घुसलो. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे कोणते प्रकार असू शकतात? बघा, वैधानिक, कायमस्वरूपी, शाश्वत, स्थिर, निश्चित, लवचिक, आदर्श. निश्चित किंवा लवचिक हे या ठिकाणी उत्तर आहे, लेखापरीक्षण कार्यक्रम. पुढे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे कोणते लाभार्थी आहेत? बघा, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला आम्ही IRDP म्हणतो. IRDP. कोणते लाभार्थी असू शकतात? अल्पभूधारक शेतकरी, अत्य अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी, मोठे शेतकरी. 57 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमामध्ये एकतर अल्पभूधारक आहे, जे अत्यल्पभूधारक म्हणतो आपण, ते आहे. भूमिहीन सुद्धा आहे. इथे सरळ लॉजिकल होतं. मोठे कशाला येतील हो याच्यात? मोठे नाहीच येणार. डी चुकतो. इथे लॉजिक आहे. इथे जास्त अभ्यासापेक्षा सरळ व्यवस्थित प्रश्न वाचणे गरजेचं आहे आणि ते शिकून घ्या. त्याला सराव करा. जास्तीत जास्त टेस्ट पेपर सोडवा. गट ब चे, गट क चे सगळे सोडवून टाका. सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण आहे? 58 नंबरचा प्रश्न आहे. महसुली, भांडवली, तोटीचे, शिल्कीचे. आता इथे जर बघितलं तुम्ही, प्राप्ती आणि खर्च जर बघितला, जवळपास सगळ्याच ठिकाणी हो याच्यात. त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द केला होता आयोगाने, रद्द केला आहे प्रश्न. पुढे, खालील विधानं विचारात घ्या. 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश हा प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हटलं जातं. बघा, कर्वे समिती. एक लघु औद्योगिक युनिट, याच्यामध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी त्या ठिकाणी आहे. 59 नंबरचा प्रश्न आहे. बघा, 1956 उद्देश प्रादेशिक समता, बरोबर. 1955 ती गाव व लहान उद्योग समिती, कर्वे समिती, यस हे 2 तर बरोबर आहे. मात्र 3 नंबरचं विधान चुकतं आहे. लघु औद्योगिक युनिट जे असतं त्याच्यामध्ये किती परवानगी असते ते या ठिकाणी तुम्ही सर्च करा.
मुद्दा शोधून ठेवा. इथे उत्तर तुम्हाला आयोगाने दिलेलं आहे ते अ आणि ब. अ आणि ब हे उत्तर दिलं आहे जे बरोबर आहे. पुढे खालील विधानं विचारात घ्या. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण 2013मध्ये जाहीर केलं. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011मध्ये जाहीर केली. महाराष्ट्राने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. बघा 60 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं सेंद्रिय शेती धोरण 2013चं यस बरोबर. कृषी संजीवनी योजना 2011ची यस बरोबर. पण हे जे शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँक हे मात्र चुकतंय. अ आणि ब हे उत्तर या ठिकाणी आहे. प्रश्न काय विचारला जातोय? कार्यक्रम योजना विचारल्या जात आहे, त्याला कोणाची मदत आहे हे विचारलं जात आहे. पुढे 61 नंबरचा प्रश्न. आणि यस मित्रांनो, आपण याच्या आधी आता इतिहासाचा सुपडा आपण साफ केला, भूगोलाचा सुपडा साफ केला, आता अर्थशास्त्राचा सुपडा साफ करतोय. याच्यानंतर आपल्यासमोर आहे विज्ञान, करंट अफेअर्स आणि पॉलिटी आणि गणित बुद्धिमत्ता. हे 4 लेक्चरसुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. STI RCP ॲप्लिकेशनला गट क च्या कोर्समध्ये हे सगळे लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहेत. काही लेक्चर्स यूट्यूबला सुद्धा भेटतील. ते 7ही लेक्चर परीक्षेच्या आधी 10 दिवस आधी बघून त्याच्यानुसार सगळी तयारी करा. तुमचे 10 मार्क्स वाढतील. तुम्ही जो स्कोअर घेणार आहे ना, हे जर व्यवस्थित बघितले व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघा. पण कारण की हे तुम्हाला माहिती आहे गप्पा नाही चालू इथे, पॉईंट टू पॉईंट चालू आहे सगळं. तुम्हाला इथे इंटरेस्ट तयार करावा लागेल आणि वाचावंच लागेल. जे आवडतं ते नका वाचू, आयोगाला काय आवडतं ती वाचा. पुढे 61 पतपत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. व्यापारी बँकाचे चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काही फरक नाही. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. 61 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की असत्य काय आहे. बघा खाली काय विचारलं, असत्य काय आहे. बघा, पतपत्र देणं हे व्यापारी बँकेचं प्राथमिक कार्य आहे का, तर हे चुकतं. प्राथमिकमध्ये नाही येत. आता चालू खाते आणि बचत खात्याच्यात काहीच फरक नाही, कसं होईल असं? चुकतंय ना. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपत्र निर्माण केला जातो नाही, हे सुद्धा चुकतंय. वरील सर्व असत्य मी म्हणतोय. मग प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, बँकिंग हा टॉपिक वाचा. बँकिंगवर प्रश्न आले. भारतातील उच्च जनन दरास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहे? गरिबी, लग्नाची वेळी कमी असणारे वय, शेतीचे प्राबल्य, धार्मिक व सामाजिक अंधश्रद्धा. उच्च जनन दर, लोकसंख्या जी वाढली त्याला कारणीभूत काय? बघा, एक म्हणजे लग्नाच्या वेळी कमी असणारे वय, बालविवाह जे का ती फार महत्त्वाचं कारण आहे. दुसरं धार्मिक व सामाजिक अंधश्रद्धा. सामाजिक घटक म्हटल्या हे शेती आणि गरिबी हे आर्थिक घटकात जातं, म्हणून इथे बी आणि डी बरोबर आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय त्या शब्दांमधले फरक कळाले पाहिजे. पुढे भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? 63 नंबरचा प्रश्न आहे. नियोजन आयोग, वित्त आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, वरीलपैकी कोणताही नाही. बघा, भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामुग्रीचे वाटप करण्याचं काम कोण करत आहे? सरळ आहे. वाटप म्हटलं की वित्त आयोगाला. पुढे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खालीपैकी कोणती बाब ही राजकोषी. बघा, आता पुन्हा राजकोषी आणि मौद्रिक धोरणावर दरवर्षी प्रश्न आहे. वित्त आयोगावर दरवर्षी प्रश्न आहे. फिक्स आहे, ते हक्काचे मार्क्स आहे, ते आधी वाचा. ही जुन्या प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा फायदा हा होतो. आणि परीक्षेच्या आधी वाचले गेले पाहिजे. एका महिनाभरात नीट वाचले गेले पाहिजे हे प्रश्न. तुम्ही म्हणाल सर एका वर्षापूर्वी वाचून ठेवले, नाही, काही कामाचे नाही. आत्ता वाचा, रिमाइंड त्या ठिकाणी त्याला पुन्हा रिवाईज करा. 64 नंबरचा प्रश्न आहे. काय राजकोषीमध्ये काय तर बँक दर, तर तुम्हाला माहिती आहे. मौद्रिक धोरण, प्रत्यक्ष कारवाई. मौद्रिक म्हणजे बँका करते ना, हे CRR वगैरे. कर आणि करेतर महसूल कोण करतं? सरकार. मग ते राजकोषीमध्ये जातं. पुढे खालील विधाने विचारात घ्या. आणि यस, अर्थशास्त्रावरचे 40+ लेक्चर्स आपल्या कोर्समध्ये मी टाकले. आता STI मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप सारे लेक्चर्स आपण बनवतोय. तुमच्या पद्धतीने 10 वेळा बघता येईल प्रत्येक लेक्चर. STI RCP ॲप्लिकेशनला जो गट क चा कोर्स आहे ना, त्या कोर्समध्ये जे अर्थशास्त्राचे लेक्चर्स आहे, ज्यांना अर्थशास्त्र अवघड जातं. बघा, आता हे कंबाईन प्रीला अर्थशास्त्रामध्ये खूप साऱ्या जणांची दांडीगुल झाली आहे PSI STI ISO मध्ये. जर तुमचंही अर्थशास्त्र वीक असेल तर STI RCP ॲपवरील त्या कंबाईनच्या ग्रुप Cच्या कोर्समधले ते अर्थशास्त्राचे सगळे लेक्चर्स बघून टाका. नक्कीच
तुमची त्या ठिकाणची जी पातळी आहे ना अभ्यासाची ती वाढलेली असेल. 65 नंबरचा प्रश्न, 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना आहे. उद्देश काय आहे? आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आणि भारत हा एक संस्थापक सदस्यापैकी एक आहे. 65 नंबरचा प्रश्न विचारलं तुम्हाला असत्य काय? मित्रांनो, पहिलं WTOची स्थापना 1995ची. आधी काय होतं? ते गॅट होतं, आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे, हे बरोबर आहे. भारत हा संस्थापक सदस्य, यस बरोबर. असत्य काहीच नाही. 4 नंबरचं उत्तर. पुढे, साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? साक्षरता, मानवी साधनसंपत्ती विकास, भौगोलिक विकास, आर्थिक विकास, राजकीय विकास. 66 नंबरचा प्रश्न आहे. बघा, साक्षरता म्हटलंय ते कशाशी संबंधित आहे? मानवाशी. मानवी साधनसंपत्ती विकास त्या प्रकारचा तो निर्देशांक आहे. थोडासा लॉजिकल कन्सेप्च्युअल प्रश्न होता. पुढे जातोय मी. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे कोणती आर्थिक समस्या निर्माण? तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? 110 रुपये खर्च आहे, 100 रुपयाची इन्कम आहे, 10 रुपये तूट आहे. मुद्दाम केला जातो तो. भारतात तरी ती अवलंबल्या जाते पद्धत. मग का? तर याच्यातून किंमत पातळी वाढते, हे लक्षात घ्या. किंमत पातळीमध्ये वाढ होते, तो प्रॉब्लेम तयार होतो. ओके, भाव वाढ होते थोडक्यात त्याच्यामुळे, हे लक्षात घ्या. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण प्रकार किती? मी तुम्हाला हे क्रमिक पुस्तक शिकवलं बघा 11वी 12वीच्या. तिथे सरळ दिलंय, जसेच्या तसे दोनही प्रश्नाचे उत्तर आहे तिथे. सरकारी अंदाजपत्रक 3 पद्धतीचे. अंदाजपत्रकावर सुद्धा सातत्याने 3ही वर्षी प्रश्न रिपीट या. म्हणजे एक शिल्केचं, एक तुटीचं आणि एक समतोल, असे ते 3 प्रकार तोंडपाठ करून ठेवा. शिकवले मी तुम्हाला. लोकसंख्येची घनता कशी काढली जाते? आता लोकसंख्येच्या घनतेवर सुद्धा प्रश्न आपण बघतो. लोकसंख्येवरची घनता, कधी लिंग गुणोत्तर, कधी साक्षरता, हे टॉपिक त्या ठिकाणी कव्हर करून ठेवा. दर हेक्टरी, दर चौरस फूट, दर चौरस किलोमीटर की कोणते दर चौरस किलोमीटर पर स्क्वेअर किलोमीटर. पुढे, भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्त्वाचा आयात घटक आहे? बघा, आता हा तेव्हाचा 2016च्या आर्थिक पाहणीमधला प्रश्न होता. पण क्रूड ऑइल आम्ही आयात करतो, मग तसंच आणखी कोणती बाब आम्ही आयात करतो? तर त्या ठिकाणी सोने हे उत्तर दिलेलं होतं. आणि अजूनही ते आम्ही आयात करणं सोडलेलं नाही आहे. अजूनही सोन्याचं फॅड आणि सोन्याचं वेड भारतीयांमध्ये आहे. चला, कसं वाटलं? फ्रेश झाले की गणगण झाली? मित्रांनो, अर्थशास्त्र इथे सोपं नसतं, पण आपण सुपडा साफ केला आहे त्याचा. आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज रात्री 10 वाजता लाईव्ह सेशन असणार आहे. पुढच्या 1 महिन्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला त्याच्यात सांगणार आहे. जॉईन व्हा याच यूट्यूब चॅनलला आणि या ॲप्लिकेशनवर जाऊन फ्रीमधले डेमो लेक्चर्स बघा, डेमो PDF बघा. ग्रुप सीची संपूर्ण तयारी या ॲप्लिकेशनवर तुम्हाला करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे PSI, TSO, तलाठी, ग्रामसेवक सगळे कोर्सेस अवेलेबल आहे. चला, या ठिकाणी थांबूया आपण. आपलं MPSC स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल आहे, तेही जॉईन करून घ्या. तिथे डेली लाईव्ह सेशनच्या लिंक आपण तुम्हाला देत असतो. थांबतो. धन्यवाद.